मध्ये मला भाऊ सांगतात, 10 वर्ष झालं म्हणतात मी माझ्या बहिणीचं तोंड पाहिलं नाही. किती? 10 वर्ष झालं म्हणतात मी माझ्या बहिणीचं तोंड पाहिलं नाही. आणि बहीण म्हणते 15 वर्ष झालं मी भावाला राखी बांधली नाही. त्याला काय बांधायची? दुःख आहे ना, स्वतः ओढून घेतलेलं दुःख आहे नाही. एका आईच्या कुशीत जन्मलेली 2 लेकरं, मग ते भाऊ भाऊ असतील किंवा बहीण भाऊ असतील, त्याच्यामध्ये अहंकार असावा, त्या नात्यामध्ये नसावा अहंकार. काय मागत असते तुम्हाला बहीण? माझी सर्व या ठिकाणी असलेल्या भावांना विनंती आहे, सगळ्यांना, की बहीण तुम्हाला काही मागत नाही जास्त. तिला फक्त 2 वेळ वर्षातले 2 दिवस तिच्या हक्काचे तिला द्या. कोणते? एक रक्षाबंधन आणि एक भाऊबीज. महाराज, एक भाऊ, हे 2 दिवस तिला तिच्या हक्काचे द्या. अहो तिच्या कपाटामध्ये ना माऊली ढीगभर साड्या असू द्या. माझी एखादी वृद्ध माऊली असेल, तिच्या गाठोड्यात ढीगभर लुगडे असू द्या. पण जेव्हा माहेरचं लुगडं येतं ना, तेव्हा तिचं ते लुगडं गल्लीभर आणि गावभर मिरवत असतं. लक्षात घ्या, जेव्हा राखी बांधण्यासाठी भाऊ येतो, माहेरीचा काय येईल निरूप, तिची परिस्थिती नाहीये त्या बहिणीची, पण माझा भाऊ येणार, तो काय आणणार तिला महत्वाचं नाही, पण माझा भाऊ येणार आज घरी. म्हणून ती जीवाचा एवढा आटापिटा करते, रात्रभर तिला झोप लागत नाही. उद्या माझा भाऊ यायचा आहे, माझा दादा येणार आहे उद्या, काय त्याला खायला घालू, काय नाही. आई नंतर बहीणच असते जी आपली एवढी माया करते. आणि म्हणून मी पुन्हा सांगेन की बहिणीचा हा अधिकार खरंच कधीही राहून घेऊ नका. आणि बहिणींनाही विनंती करते की भावाच्या संसारामध्ये आपला किती रोल आहे हे आपण समजून घ्यायचं. काही संसार जे तुटले ते बहिणींनी जास्त त्याच्यामध्ये दखल घेतली. भावाच्या संसारात अति दखल घ्यायचं काम नाही. आपण पाहुणी झालोय, ज्या दिवशी लग्न झाले आपण पाहुणी झालोय त्या घरची, म्हणून जास्त दखल घ्यायची गरज नाही. तू माझ्या आईला असं सांभाळावंस, माझ्या वडिलांची सेवा अशी करावीस असं सांगायची तिला गरज नाहीये, कारण ज्याची त्याला ज्ञान आहे की नाही. म्हणून किती दखल घ्यावी हे बहिणीने ठरवावं आणि दोघांनी खूप सुंदर असं नातं जपावं. आणि हे जर असं जपलं, बघा एखादी दिवाळी असेल, त्या सणाला जर बहीण घरामध्ये आली तर अख्खं अंगण आणि अख्खं घर सजल्यासारखं वाटतं. बघा तुम्ही, आणि एखाद्या घरात दारात जर बहीण जात नसेल तर ते वृक्ष वाटतं, दार वृक्ष, काही नाही तिथं. म्हणून ह्या बहिणींचे आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे. भाऊ, त्याला जर उलट तुम्ही जर वाचलं तर उभा, जो सदैव तुमच्या संकटात उभा राहतो तो तुमचा भाऊ आहे. आणि म्हणून हे सुंदर नातं केवळ
काही गैरसमजामुळं किंवा चुकीच्या विचारामुळं, इथं विचारच महत्वाचा आहे, आपण हे सुंदर नातं चुकीच्या विचारामुळं आयुष्यातून घालवता कामा नये, म्हणून ते जपलं पाहिजे.